नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. आदिगुरु, जगद्गुरु, विश्वगुरु महर्षी व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला आपण सगळ्यांनी परम आदराने शिरसाष्टांग नमस्कार करू, त्यांचे कृपाशीर्वाद घेऊया. आज आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आम्ही हे जे कार्य अंगीकारलं आहे, ज्ञानेश्वरी पठण, ज्ञानेश्वरी श्रवण आणि ज्ञानेश्वरी चिंतन, हे जे आम्ही महान कार्य आपल्या प्रेरणेने अंगीकारलं आहे, हे श्री रामचंद्रा ते सिद्धीला जाऊ दे, अशी प्रार्थना आपण आज श्री रामचंद्रांना करणार आहोत. प्रभो देहि देवे भलं भाग्यमन्तं, प्रभो देहि देहे बलं धैर्यमन्तः, प्रभो देहि देहे बलं धैर्यमन्तः, सदाचारमादर्शभूतं विचारं यदस्माभिरङ्गीकृतं पुण्यकार्यं तवैवाशिषा पूर्णतां तत्प्रयातु. राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. अस्माभिः अंगीकृतम इदम पुण्यम कार्यम, आमच्याकडून स्वीकारलं गेलेलं हे जे पुण्य कार्य आहे, आम्ही स्वीकारलेलं, खुशीने आम्ही स्वीकारलेलं हे जे कार्य आहे, तव आशिषा, तुझ्या आशीर्वादाने हे रामचंद्रा हे पूर्ण होऊ दे. 18 अध्यायापर्यंत आम्हाला गीतेचं उत्तम पठण, श्रवण, चिंतन, मनन होऊ दे आणि माऊलींची कृपा असू दे, असा श्री रामचंद्राच्या चरणी आपण प्रार्थना करूया. यानंतर आपल्याला भगवान योगेश्वराचं स्मरण करायचं आहे. योगेश्वर कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम, ज्ञानविहीने सर्व मनेन मुक्तिर्न भवती जन्मशतेन, भज गोविंदम भज गोविंदम भज गोपालम मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य आपल्या चरपट पंजरिका, द्वादश पंजरिका स्तोत्रामध्ये माणसाला पुन्हा वारंवार सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोपालम मूढमते. काय काय करतो तू? तीर्थक्षेत्र करतो, दानधर्म करतो, व्रतवैकल्य करतो, पण परब्रह्मज्ञानाशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून आता गोविंदाचं, श्रीकृष्णाचं भजन कर, पूजन कर, चिंतन कर, मनन कर. भगवान श्री गोपाल कृष्णाय नमो नमः. माऊलींचे चरणस्पर्श करूया. भजमन माऊली दीनांची सावली, भजमन माऊली दीनांची सावली, भजमन ज्ञानोबा माऊली, भजमन ज्ञानोबा सावली, माऊली भज रे साऊली दीनांची माऊली, भजमन ज्ञानोबा माऊली, भजमन दीनांची सावली, ज्ञानोबा माऊली ज्ञानराज दीनांची सावली, ज्ञानोबा माऊली ज्ञानराज दीनांची सावली. दीनांची सावली असलेल्या ज्ञानराजांचं आपण स्मरण केलं आहे आणि अशा या ज्ञानोबांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाला आपण समाप्त केलेला आहे. त्याचा उपसंहार मी मागच्या म्हणजे काल केलेला आहे. मी ऑडिओच्या खाली लिहिताना वेगळी संख्या लिहिली, पण 325पर्यंत आपलं ते झालेले आहेत ओव्या, आणि 4थ्या अध्यायाचा उपसंहार मी मागच्याच ऑडिओत केलेला आहे. आता आपल्याला 5व्या अध्यायाला आज प्रारंभ करायचा आहे. द्वादशीचा उत्तम दिवस आहे आणि त्या दिवशी आपण 5व्या अध्यायाला प्रारंभ करतो आहे. ज्या अध्यायाची पार्श्वभूमी माऊलींनी मागच्याच अध्यायात सांगितली आहे की याच्यात नवरसांचा परिपोष आहे, शांत रस इथे याला शोभा देणार आहे, याच्यामध्ये पदलालित्य आहे आणि देहाला मनाला त्रास न देता माणसाला अनायासे मोक्ष मिळणार आहे, असा हा 5वा अध्याय आहे. कर्मसन्यास योगो नाम पंचमोध्याय. आधी आपण या शीर्षकाचा अर्थ पाहू. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की
कर्माला ज्ञानाचे डोळे लावायला सांगितले आहे. ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याया. म्हणजे कर्माला ज्ञानाचे डोळे लावायचे आणि त्या कर्माचा त्याग करायचा, असं मागच्या अध्यायात सांगितलं आहे. आता सांगतात आहे कर्मसन्यास योग. काय आहे कर्मसन्यास योगाचा अर्थ? इथे कर्म म्हणजे सांख्ययोग, म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानयोग आणि सांख्ययोग ह्या एकच अर्थी समानार्थी शब्द आहे. तर इथे आता कर्मसन्यास योगाचा अर्थ आहे, अर्जुनाला शंका आली आहे की सांख्ययोग श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ. आता आपल्याला व्याख्या कशाची पाहिजे आहे? आधी शीर्षकाची व्याख्या पाहिजे आहे. कर्मसन्यास शब्दाचा काय अर्थ आहे? श्रोते हो, हे जे ज्ञानी लोक असतात, जे म्हणजे आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानमार्गाने जे जातात, एक कर्ममार्ग आहे, एक भक्तिमार्ग आहे, एक ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग सगळ्यात कठीण आहे. जे योगी लोक असतात, जे हठयोगी असतात, जे वेदशास्त्र संपन्न असतात, असे लोक ज्ञानमार्गाने जात असतात. मग ज्ञानमार्गाने ते जात असताना त्यांनी सगळा आसक्तीचा त्याग केलेला असतो, सगळ्या कर्मांचा त्यांनी त्याग केलेला असतो, षड्रिपू जिंकलेले असतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक कर्म हे नैष्कर्म्यातच पालटतं. म्हणजे त्यांना कुठल्याच कर्माचं बंधन पडत नसतं. त्यांना नैष्कर्म्य प्रत्येक कर्मातून प्राप्त होतं. म्हणून असं जे नैष्कर्म्य त्यांना प्राप्त होतं, तर त्या नैष्कर्म्यालाच इथे म्हटलेलं आहे कर्मसन्यास. म्हणजे कर्मसन्यास हा शब्द ज्ञानी लोकांसाठी वापरलेला आहे. कोणाला कर्मसन्यास म्हणजे कर्माचं नैष्कर्म्य प्राप्त होतं. संन्यास म्हणजे नैष्कर्म्य. नैष्कर्म्य म्हणजे काय? कर्माचं बंधन न पडणे. कर्माचं बंधन न पडणे. कर्म करायचं पण त्याचं बंधन न पडणे हे केव्हा होतं श्रोते हो? जेव्हा आपण सगळे आसक्ती टाकलेली असते, विषय वासनांचा त्याग केलेला असतो, इंद्रियांना विषयांकडे आपण वळू देत नाही, आपण षड्रिपूंपासून मुक्त होतो. आणि जेव्हा आपण फळाची आसक्ती टाकून कर्म करतो, तेव्हा माणसाला ते कर्म करूनसुद्धा त्याला त्याचं बंधन पडत नाही. या अवस्थेला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. त्यालाच म्हणायचं कर्मसन्यास. हा कर्मसन्यास ज्ञानी लोकांसाठी असतो. आपल्याला मोह आसक्ती सोडणं जमत नाही, ज्ञानी लोक त्याचा त्याग करतात कर्मफळाचा. म्हणून इथे कर्मसन्यासाचा अर्थ आहे की नैष्कर्म्यता प्राप्त होणं. आता अर्जुनाला तर ही सांगून उपयोगच नाही आहे कर्मसन्यास. आता अर्जुनाला शंका आली आहे की मला आता हा ज्ञानयोग पण सांगतोय आणि मला कर्मही करायला सांगतोय, मग या दोन्हीमधलं मी काय करायचं आहे? तिसऱ्या अध्यायात पण त्याला अशी शंका आली होती. आता तो म्हणतोय की अरे, तू मला कर्मसन्यास पण सांगतो आणि तू मला कर्मही करायला सांगतो, मग यातलं जे एक श्रेयस्कर आहे ते मला तू सांग. आपल्याला श्रोते हो, शीर्षकाचा अर्थ समजला तर अध्याय समजणार आहे. कर्मसन्यास शब्दाचा अर्थ आसक्तीरहित कर्म करून नैष्कर्म्यता प्राप्त करणे असा याचा अर्थ आहे. म्हणून या अध्यायाला कर्मसन्यास हे यथार्थ नाव देण्यात आलेलं आहे. कारण अर्जुनाकडून असा कर्मसन्यास करवून घ्यायचा आहे. आसक्तीरहित कर्म करून त्याला नैष्कर्म्यता प्राप्त करून द्यायची आहे. म्हणून या अध्यायाचं कर्मसन्यास असं यथार्थ नाव आहे. पुन्हा एकदा मी कर्मसन्यासचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे, वेळ गेला तरी चालेल. कर्मसन्यासचा अर्थ आहे कुठलंही कर्म फलाशारहित, आसक्तीरहित उत्तम करणं आणि त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवल्यावर जी अवस्था प्राप्त होते त्या नैष्कर्म्य अवस्थेलाच कर्मसन्यास अवस्था असं म्हणतात. ही अवस्था अर्जुनाला द्यायची आहे. त्याने युद्ध करायचं आहे, पण जय पराजयाची अपेक्षा न ठेवता आसक्तीरहित कर्म करायचं आहे. म्हणून याला नावे कर्मसन्यास योगो नाम पंचमोऽध्याय. आता अर्जुनाने शंकाच विचारली. अर्जुनाने काय शंका विचारले की अरे, तू मला कर्मसन्यास सांगतोय आता, आणि मागच्या अध्यायात तू निष्काम कर्मयोगाची प्रशंसा केली दुसऱ्या अध्यायात. म्हणजे कधीतरी तुम्हाला कर्मसन्यास करायला सांगतो आणि निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करतो. मग या दोहोंपैकी श्रेष्ठ काय आहे ते मला सांग. आता कर्मसन्यासाचं दुसरं नाव सांख्ययोग ज्ञानयोग असं आहे. म्हणजे हे 3 समानार्थी शब्द झाले की नाही. सांख्ययोग, ज्ञानयोग आणि कर्मसन्यासयोग ह्या ज्ञानी लोकांच्या मार्गाच्या या खुणा आहेत सगळ्या. इकडे सामान्य माणसांनी वळायचं नसतं. सामान्य माणसाला कर्मयोग भक्तियोग आहे
ज्ञानी माणूस म्हणून ज्ञानयोग, सांख्ययोग आणि कर्मसन्यासयोग असे 3 समानार्थी शब्द आहे. मग अर्जुन प्रश्न विचारतोय की तुम्हाला हे दुसऱ्या अध्यायात तुम्हाला सांख्ययोग, ज्ञानयोग आणि हा कर्मसन्यास सांगितलं तू सगळं, आणि मग नंतर तुम्हाला निष्काम कर्मयोग पण सांगितलास. मग आता या दोघांमधलं श्रेष्ठ काय आहे? म्हणजे मी ज्ञानयोगी होऊ का मी निष्काम कर्मयोगी होऊ? यातलं एक मला तू काहीतरी सांग, अशी शंका अर्जुनाने श्रोतेहो विचारलेली आहे. आता शंका, कुशंका आणि आशंका असे 3 वाक्य 3 शब्द आपण वापरतो. प्रत्येकामध्ये सुईच्या आग्रा इतका फरक आहेच. सत्वगुणी लोक जे असतात, म्हणजे आता हे कोण कुठले शंका विचारतं ते पहा. जो तमोगुणी माणूस असतो ना, तमोगुणी माणूस, त्याच्या ज्या शंका तो विचारतो त्याच्यात काहीच अर्थ नसतो, निरर्थक शंका विचारतो तो. वक्त्याला त्रास देण्यासाठी तो शंका विचारतो. त्याला कुशंका असं म्हणतात. कुत्सिता शंका, कुशंका अशी असते ती. नंतर जो रजोगुणी माणूस असतो त्याला ठाई शंका असतात. तो चिकित्सक असतो, तो जिज्ञासू असतो. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. तो जो रजोगुणी माणूस असतो त्याला जे मनात प्रश्न येतात आणि तो विचारतो त्याला शंका असं म्हणतात. आणि सत्वगुणी जो माणूस असतो त्याच्या ठाई ज्या असतात प्रश्न समस्या, त्याला आशंका असं म्हणतात. विचारपूर्वक योग्य पद्धतीमध्ये सभ्यपणाने तो शंका विचारतो, त्याला आशंका असं म्हणतात. म्हणजे तमोगुणी माणसाच्या कुशंका, रजोगुणी माणसाच्या शंका आणि सत्वगुणी माणसाच्या आशंका अशा असतात. आता ह्या अर्जुनाने ही जी शंका विचारली ही आशंका आहे की अरे ज्ञानयोग श्रेष्ठ आहे का निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे? मला एक काहीतरी तू सांग, त्याप्रमाणे मी करतो. तुम्हाला श्रोते हो हा फरक लक्षात आला पाहिजे. ज्ञानयोग म्हणजे षड्रिपूंना जिंकणं, विषयांना, वासनांना, इंद्रियांना जिंकणं आणि फलाशारहित कर्म करणं, हा झाला ज्ञानयोगाचा गाभा. आणि निष्काम कर्मयोगाचा काय आहे? निष्काम कर्मयोगाचं फक्त एवढंच आहे की तुम्ही षड्रिपूंना जिंकू नका, विषय वासना जिंकू नका, पण प्रत्येक काम फलाशारहित करा. हा दोघांमध्ये फरक आहे. मग याच्यातलं कुठलं कर्म मी करायचं आहे, मला एक काहीतरी तू सांग, असा प्रश्न, अशी शंका, आशंका म्हणूया आपण त्याला. आपण सरसकट शब्द वापरतो, शंका आणि आशंका. इथे अर्जुन हा सत्वगुणी आहे, त्याला ही आशंका आली आहे, ती त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये विचारलेली आहे. संस्कृतमध्ये किम सर्वनामाच्या 7 विभक्तींद्वारे प्रश्न विचारले जातात. म्हणून सगळ्या संस्कृतप्रेमी लोकांनी किम सर्वनाम 3 लिंगात पाठच करायचं आहे. त्या किम सर्वनामाच्या विभक्तीतून सगळे प्रश्न विचारले जातात. कहा, कम, किम, केन, कस्मै, कस्मात, कस्य, कस्मिन, कथम अशा ह्या शब्दांद्वारे सगळ्या विभक्तीतून ह्याच्या किम सर्वनामाच्या शंका विचारल्या जातात. आता आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे. तुमच्या जर लक्षात आलं असेल की कर्मसन्यास म्हणजे काय, तर पुन्हा एकदा सांगते. षड्रिपूंना जिंकून, विषय वासनांना जिंकून, इंद्रियांना जिंकून, मनामध्ये फळाची आशा न ठेवता कर्म केल्यावर जी एक निष्काम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला कर्मसन्यास म्हणतात. हे योगी लोकांचं काम आहे. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे विषय वासनांना जिंकू नका, मनाला जिंकू नका, पण फळाची आशा सोडून नुसतं कर्म करा. ह्याला निष्काम कर्मयोग म्हणतात. मग यातलं मी काय करू? म्हणजे ज्ञानयोग श्रेष्ठ आहे का निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे हे मला सांग, असा हा या सुरुवातीच्या पहिल्या श्लोकाचा गाभा आहे. श्रोते हो, समजायला पाहिजे आपण काय शिकतो आहोत ते. तर आता आपण आपल्या पहिल्या श्लोकाला सुरुवात करूया. गीतेच्या 5व्या अध्यायाला आपण आता सुरुवात करत आहोत. कर्मसन्यास योगो नाम पंचमोऽध्यायः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. संन्यासच्या अनुसाराचा संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय यदधिक श्रेय याला छुत्व संधी म्हणतात. यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. काय म्हणतोय अर्जुन? हे कृष्ण, संबोधन आहे.
कृष्णाचा अर्थ कर्षती इति कृष्ण, जो सगळ्यांचं चित्त आकर्षून घेतो. तर हे कृष्णा, कर्मणाम संन्यासम म्हणजे कर्माचा संन्यास, आणि योगम शंशसी आणि निष्काम कर्मही तू शंशसी म्हणजे सांगतोस. म्हणजे एक तर तू कर्माचा संन्यास घ्यायला सांगतो, म्हणजे इंद्रियांना जिंकून निष्काम कर्म कर असंही सांगतो, आणि नंतर पुन्हा म्हणतो की निष्काम कर्म कर नुसतं. यश्रेय एतयोर एकम, यांच्यातलं श्रेयस्कर काय आहे ते एकच मला तू सांग. तन्मे ब्रूहि, ते मला सांग. म्हणजे मी हा कर्मसन्यास करू? नीट अर्थ लक्षात घ्या. कर्मसन्यास म्हणजे इंद्रियांना, वासनांना, मनाला जिंकून केलेलं निष्काम कर्म, आणि निष्काम कर्म म्हणजे फक्त फलाशा सोडून केलेलं निष्काम कर्म. यातलं मी काय करू? एतयोः एकम, यातलं एक मला ब्रूहि म्हणजे तू सांग, असा ह्या पहिला श्लोकाचा अर्थ आहे. आता याच्यावरती माऊलींच्या काय ओव्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. मला वाटतं माऊलींच्या बऱ्याच ओव्या, याच्यावर 14 ओव्या आहेत. मी पहिली ओवी सांगते, पहिली ओवी मी म्हणते. मग पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. आश्चर्य वाटतंय कृष्णा याला, अर्जुनाला. हा हो म्हणजे अहो कृष्णदेवा, हे तुमचं बोलणं कसं आहे? हा हो कैसे तुमचे बोलणे, कसं आहे तुमचं बोलणं? कसं आहे ते? एक होय तरी अंतःकरणे विचारूये. एक निश्चित काहीतरी तुम्ही बोलाल तर मला मनात विचार करता येईल ना. अंतःकरणे म्हणजे मनात, विचारू म्हणजे विचार करू शकेन मी. तुम्ही एक तर काहीतरी बोला ना. तुम्ही डबल डबल दोन दोन काहीतरी कॉन्ट्रेडिक्टरी स्पीच करताय तुम्ही. एकदा मला सांगतात कर्मसन्यास, एकदा म्हणतात निष्काम कर्मयोग. मग अहो कृष्णा, पार्थ श्रीकृष्णा ते म्हणे, तो म्हणतोय अरे कृष्णा, तुझं बोलणं एक काहीतरी असू दे ना, ज्याचा मी मनात विचार करू शकेन. आज आपण इथे थांबूया. भेटते. इत्यलम.